रस्त्यावर चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक 1 मधील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर गावातील काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले। हे अतिक्रमण लवकरात लवकर काढावे या मागणीसाठी सरपंच शरद पवार तसेच ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले। पाटील येथील प्रभाग क्रमांक 1 मधील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर गावातील काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले। हे बेकायदेशीर अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळोवेळी सरपंच आणि ग्रामस्थांकडून अर्ज देऊन देखील कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार तसेच ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले। अनधिकृत अतिक्रमणांमुळे विद्यार्थी, नागरिक, शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या जाण्या येण्याचा रस्ता बंद झाल्याने मोठा अडथळा आणि गैरसोय होत आहे। अनधिकृत अतिक्रमण काढून लवकरात लवकर रस्ता खुला करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। यावेळी सरपंच शरद खंडेराव पवार, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, दत्तू रामभाऊ धुळे, अरुण दवणे, महादेव खडके, बंसी खेडकर, शंकर सरोदे, विजय कोकाटे, भारती इथापे, द्वारकाबाई देवकर, द्वारकाबाई जाधव, आशाताई उल्हारे, सौ थोरात, सौ गाडेताई, सौ कांबळेताई, लांडगे मावशी, ठकाजी गाडे, नागनाथ जाधव, दिलीप भाऊ पवार, शंकर जगताप यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार, माझ्याबरोबर समेत उपसरपंच विश्वसागर कोकाटे आणि त्याचबरोबर सदस्य आणि चिचोंडी पाटील येथील साईनगर प्रभाग क्रमांक 1 साईनगर भागातील स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसलेले। आमचा प्रामुख्याने मुख्य विषय असा आहे, मागील काही दिवसापूर्वी चिचोंडी पाटील गावातील साईनगर भागात काही ग्रामस्थांकडून बेकायदेशीर रस्त्यावर रात्रीच अतिक्रमण केलं। जमिनीवर त्या ठिकाणी रस्त्यावर ताबा मारला आणि त्या ताबा मारल्यामुळं साईनगरच्या भागातील ग्रामस्थ त्याचबरोबर विद्यार्थी, नागरिक, महिला भगिनी यांना स्कूल, शाळेमध्ये असन, बाजारात असन, शेतात जाण्या येण्याचा वर्दळीचा रस्ता अचानक बंद झाला। सदर व्यक्तीला जाब विचारायला सदर ग्रामस्थ गेले तर त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली, अरेरावी केली। मग ग्रामस्थांनी माझ्याकडे सरपंच या नात्याने तक्रार केली, अर्ज दिला। याच्यावर मग मी ग्रामविकास अधिकारी आम्ही संबंधित व्यक्तींना या ठिकाणी नोटीस पाठवली, कशाच्या अधिकारात हे करतात, परंतु त्यांनी त्याच्यावर काही उत्तर दिले नाही। स्पीड पोस्टाने त्या ठिकाणी त्यांना नोटीस बजावल्या तरी त्यांनी काही उत्तर दिले नाही। मग आम्ही पंचायत समिती BDO यांच्याशी संपर्क साधला असता तर त्यांनी त्यांच्याकडून काही कार्यवाही झाली नाही आणि त्यांनी सांगितलं मग तुम्ही तहसीलदारांकडे जावा। तहसीलदारांकडे गेलो आणि तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्ताचा आदेशात हे सदर रस्त्यावरील अतिक्रमण ज्या ग्रामस्थांनी केले ते काढून टाकण्याचा आदेश दिला, पण याच्यावर ग्रामसेवक कुठेही सही करत नाही आदेशाचा पोलीस बंदोबस्त मागणीच्या पत्रावर। मग आम्ही पुन्हा BDO कडे गेलो तर BDO म्हणले आता संपूर्ण गावाची मोजणी करावी लागेल हे आणि मगच आपण ते काढू, आणि त्याच्यामध्ये असे उडवाउडीचे उत्तर दिले। म्हणून एकदम वर्दळीचा आणि मुख्य रस्ता साई मंदिर साईनगर भागातील लेन नंबर 1 बंद झालेला आहे। त्याच्यामुळं या ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आज सकाळी 11 वाजल्यापासून अमरण उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत हा रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून या अमरण उपोषण सोडणार नाही, असा आमचा प्रशासनाला विनंती आहे। भारती शिवाजी थापे, माझा एकदम फ्रेंडला प्लॉट आहे, माझ्या पुढं कोणीच नाहीये, कारण आम्हाला भेटलेले प्लॉट आहेत ते, आणि जाण्या येण्याची रस्ता नाहीये। आणि मी घर बांधायला काढलं त्यावेळेस माझे 4 कॉलम ह्या लोकांनी माझे पाडले। 20-20 हजार रुपये लागले मला ते कॉलम हे करायला। माझा मुलगा 60% अपंग आहे, एकच मुलगा आहे मला। मी त्याच्या जीवावर त्याच्यासाठी मी घर बांधायला काढलं आणि ह्या लोकांनी माझं आडवं पाडलं, तरी मी तसंच बांधलं तर त्यांनी 4 कॉलम माझे आडवे पाडले। फक्त आम्हाला रस्ता पाहिजे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।